मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल। शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार आणि वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली होती। भारतीबाई पवार यांनी वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मराठा समाजाबद्दल देखील अपशब्द वापरले। ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता। वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांच्या तक्रारीनंतर भारतीबाई पवार यांच्यावर अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात। फिर्यादीला सकाळी 11 वाजता महिला नामे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे, ती का चालू झाली नाही या अनुषंगाने फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते। ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली। त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। शांतता पाळावी ही विनंती। सर, मला सकाळी 11 वाजता फोन आला। त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहे, तुम्हाला माहीत नाही का, म्हणून त्यांनी माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं आणि मला तर शिवीगाळ केलीच, पण डायरेक्ट मला बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली। काय म्हणून तुम्ही मराठा आहेत नाही का, तू काय महाराज आहेस का, म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही ताई, म्हणलं मी मराठ्याचं आहे, तर तुम्ही मराठे ओबीसीमध्ये भीक मागायले आहेत, ओबीसीमध्ये दुसऱ्या जाती नाहीत का, आणि मग तुझं घर मला माहीत आहे, तू ये शिव मंदिरजवळ तुला मारतो, असं म्हणून जीव मारण्याची धमक्या देऊ लागली। तुम्ही काय करता? सर, माझ्या मुलीचं हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे, मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिकल। तुम्हाला फोन करण्याचा काय उद्देश? तिथं बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात, मग ते कामं आम्हाला MSEBचे इंजिनियरनं किंवा लाईन स्टाफनं लाईनमननं सांगायला पाहिजे होती, पण लाईनमनचा मला फोन पण नाही ना इंजिनियरचा पण नाही, आणि मला त्यांचं शेत बी माहीत नाही, ते बाई जी आहे ती पण माहीत नव्हती। आता पोलीस स्टेशनला आलो सर, पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या रीतसर आम्ही तक्रार दिली। काय म्हणतो? सर, माझ्या वैयक्तिक माझ्याला मी इथं नांदेडला एकटा राहतो, माझ्या 4 मुली आहेत आणि मी माझी पत्नी, माझी 4 मुली, आम्ही 5 जणच राहतो इथं नांदेडला, आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घरी, तुझ्या घराला मी लमानी पाठवतो सरळ असं बोललो।